नमस्कार फ्रेंड, पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आम्ही आज आलेलो आहोत पुण्यातील वाघोलीमधील श्री वागेश्वर मंदिरामध्ये। या मंदिरात शॉर्ट्स वगैरे घालून येण्यास सक्त मनाई आहे। अंतविधीसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य आणि इथं अंतविधी पण होतात। खूप जुने असे मंदिर आहे आणि इथे महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो, मोठी पूजा असते। ओम नमः शिवाय। वृद्ध लोकांसाठी, छोट्या बाळांसाठी इथे बसायला बाकडे केलेले आहेत आणि झाडाच्या सावलीमध्ये खरंच इथे एकदम प्रसन्नता जाणवत आहे। काय की अंश? जय जय। नंदी महाराजांची मोठे असे स्टॅच्यू बनवलेला आहे हे मंदिर। बाहेरून दर्शन घेतले। सो आता या गेटमधून बाहेर आल्यानंतर येताच आपल्याला इथे एक तलाव, छोटासा तलाव बघायला मिळते, जिथे तुम्ही इच्छा असल्यास परिवारासोबत बोटिंगसुद्धा करू शकता। डेफिनेटली याची तिकीट आहे, इथं समोर याची तिकीट कर आहे ती। आणि छान वातावरण आहे, संध्याकाळच्या वेळेस आल्यास डेफिनेटली खूप भारी वाटत असणार इथं। सो चला आपण आता मंदिराला प्रदक्षिणा घालू। हे इथं बोटिंगचे तिकीट वगैरे मे बी आपल्याला काढता येतं। सो आम्ही बोटिंगचं विचारलं तर हे म्हणतात इथं पायडलिंगवाली बोट नाही आहे, इथं आपल्याला बसायचं पर पर्सन 50 रुपये आहे। आणि बघा किती छान आहे इथं पक्षी वगैरे, पक्ष्यांचा इथं चिवचिवाट खरंच छान ऐकायला मिळतो। चालेल। मंदिराच्या एक्झॅक्ट समोर एक दीपस्तंभ आहे। छान व्ह्यू आहे इथला। खूप प्राचीन काळातील मंदिर आहे हे आणि येथील कोरीव काम सुद्धा खूप छान केलेलं आहे। आता हे श्रीमंत सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचे स्मारक आहे। इथे फोटो काढण्यास मनाई आहे। पेशवेकालीन हे मंदिर आहे। आता या समाधीच्या एक्झॅक्ट समोर सद्गुरू रामेश्वर शास्त्री यांची समाधी आहे। मंदिरातून गेटमधून एंट्री करताना राईट साईडला इथं स्मशानभूमी आहे। सो अशा प्रकारे या एका छोट्याशा व्हिडिओचे आपण इथं एंड करत आहोत। आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत। बाय बाय, टेक केअर।